सर्वप्रथम तर आत्ताच दादांच्या अंतिम दर्शन घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि उद्या अंत्यसंस्कार पूर्ण केल्यानंतरच जाणार आहोत। तर अतिशय भावपूर्ण अशी श्रद्धांजली मी सर्वप्रथम अर्पण करतो। आमच्या परिवाराचे आणि पवार परिवाराचे तसे 2 पिढ्यांचे संबंध आहेत। माझे वडील कैलासवासी अंकुशराव टोपे असतील, ते खासदार होते, आमदार होते आणि आम्ही सुद्धा जसं आम्हाला कळतं तसं आम्ही पवार परिवाराशी संबंधित काम करतो आहोत। आज त्यांच्या जाण्याने अतिशय प्रचंड दुःख आणि फार मोठं दुर्दैवी घटना ह्या ॲक्सिडेंटच्या माध्यमातून दादांच्या जाण्याने झाली। खूप कर्तृत्ववान, खूप मेहनती आणि खूपच सामाजिक चांगलं भान असलेला, एक रोखठोक बोलणारा आणि आमच्यासारख्या तरुणांवर खूप जबरदस्त जबाबदारी टाकून, विश्वास टाकून प्रेम करणारा नेता म्हणून आमचा त्यांचा अनुभव आहे। कोरोना काळात खास करून ज्यावेळी मी आरोग्यमंत्री म्हणून काम करत असताना दररोज आम्ही खूप फिरायचो महाराष्ट्रभरात आणि त्यावेळी दादांना वित्तमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, आमचे घरचे दादा म्हणून सगळ्या व्यथा आम्ही सांगत असायचो। धोरणं बनवायला, निधी द्यायला त्यांनी कधी काही कमी दिली नाही। DPDCतून कशी आपण कोरोनाला मदत करू शकतो त्यासाठीच्या त्यांनी धोरणं आखले आणि खूप मोठी मोलाची मदत झाली। आज आपण जे कोरोनामध्ये महाराष्ट्राच्या एवढ्या हॉट सीटचा महाराष्ट्र असताना आपण जे सावरू शकलो ते दादांच्या सपोर्टशिवाय केवळ अशक्य होतं आणि त्यामुळं दादांचं हे कार्य विसरता येणार नाही। मला असं वाटतं की दादांनी आम्हाला खूप शिकवलं, एक मोठा भाऊ या पद्धतीनं शिकवलं। आम्ही मंत्रिमंडळात 20 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं, त्यामुळं काय चांगलं काय वाईट ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय बारकाईने आम्हाला सांगायची आणि त्यामुळं खूप आठवणी आहेत, त्यांच्या शिस्तीच्या आठवणी आहेत। भाऊ म्हणून साधा एखादा ट्राउझरवरचा आणि शूजमधला सॉक्स जरी कलरचा चुकला तरी ते रागवत असायचे की राजेश आज तू ब्लॅक सॉक्स घालायला पाहिजे होता, तू ग्रे कसा घातला। इतकं नीटनेटकेपणाचं लक्ष होतं। आत्ताच जयंतरावांनी जसं सांगितलं, मला म्हणे अंबालिका आणि दौंडला चक्कर मारून ये माझ्या कारखान्याला आणि तिथे बघ। मी जाऊन आलो, त्यांच्याबरोबर जाऊन आलो। इतकी प्रचंड वृक्ष लागवड होती, ते बघून तिथून प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या कारखान्यातसुद्धा लाखभर वृक्ष लावू शकलो। त्याची प्रेरणासुद्धा आम्ही त्यांच्यापासूनच घेतली। त्यामुळे असं वृक्षावर प्रेम करणारा, नीटनेटकापणा, वक्तशीरपणा या सगळ्याच गुण खऱ्या अर्थाने नव्या पिढीनं त्यांच्यापासून घेतले पाहिजे। सकाळी 7 वाजता मीटिंग फक्त दादाच सुरू करू शकतात, दुसरा कोणी नाही आणि त्यामुळे दादांसारखं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही अशा पद्धतीचं दादांनी खूप चटका लावून या महाराष्ट्राला गेलेत आणि आम्ही सगळेजण त्या दुःखात सहभागी आहोत आणि मृतात्म्यास शांती लाभो एवढीच ईश्वराला प्रार्थना करतो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।